घ्या प्रॉब्लेम. A simply supported beam of span 8 meter carries a UDL of 20 kilonewton per meter over the entire span. The beam also carries two point loads. (30 kilonewton and 40 kilonewton at a distance of 2 meter and 6 meter from left support. Draw SF and BM diagram. दिसत आहे का प्रॉब्लेम? हो सर. प्रॉब्लेम परत एकदा वाचतो, लिहून घ्या वाटलं तर. अ सिम्पली सपोर्टेड बीम of span 8 meter carries a UDL of 20 kilonewton per meter over the entire span. The beam also carries 2 point loads of 30 kilonewton and 40 kilonewton at a distance of 2 meter and 6 meter from left support. Draw SF diagram and BM diagram for a given beam. तर टोटल स्पॅन आहे 8 मीटर. फिगर काढून घ्या. स्पॅन AB तर फर्स्ट स्पॅन AB काढा 8 मीटरचा. त्याच्यावरती टोटल UDL दाखवा 20 किलोन्यूटन पर मीटरचं. त्यानंतर 2 पॉइंट लोड्स आहेत. ते 2 पॉइंट लोड्स, फर्स्ट पॉइंट लोड हा 30 किलोन्यूटनचा आहे. तो 30 किलोन्यूटनचा पॉइंट लोड A पासून 2 मीटरच्या डिस्टन्स वरती आहे. तर AC चे डिस्टन्स 2 मीटर असणार आहे आणि त्याची व्हॅल्यू 30 किलोन्यूटन आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट लोड आहे 40 किलोन्यूटन ॲट अ डिस्टन्स ऑफ, किती डिस्टन्स वरती आहे? 6 मीटर. 6 मीटर. कुठून आहे? A पॉइंट पासून. तर A पॉइंट पासून 6 मीटर वरती तुमचा नेक्स्ट पॉइंट लोड आहे. तर प्रत्येक डिस्टन्स हे लाईनच्या वरती लिहिलेलं आहे. टोटल स्पॅन 8 मीटरचा आहे. दुसरा पॉइंट लोडच्या खालती नाव आपण देऊ D.
तर फिगर दिसत आहे, क्लिअर झाली का फिगर? तर टोटल स्पॅन ए बी 8 मीटर आहे आणि त्याच्यावरती टोटल युडीएल आहे 20 किलोन्यूटन पर मीटरचं. त्यानंतर 2 पॉइंट लोड दिलेले आहेत 30 आणि 40. 30चा डिस्टन्स 2 मीटर आहे फ्रॉम लेफ्ट, 40चा डिस्टन्स आहे 6 मीटर फ्रॉम लेफ्ट. तर आता आपल्याला रिएक्शन काढायचे आहेत आर ए अँड आर बी. तर फर्स्ट स्टेप काय असेल रिएक्शन साठी? जोशी, नक्का, जाधव, कोण सांगणार आहे बघा? तर फिगर वरनं सपोर्ट रिएक्शन्स ह्या कॅल्क्युलेट करायच्या आहेत. सांगणार आहात का? नसताल तर तसं सांगा, पुढे सरकत येते आम्हाला. First, support reactions by using equilibrium. तर इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स अप्लाय करून आपल्याला रिएक्शन आर ए आणि रिएक्शन आर बी ही फाइंड आउट करायची आहे. रिएक्शन आर ए आणि रिएक्शन आर बी या दोन रिएक्शन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी दोन कंडिशन्स युटिलाइज करणार आहोत. पहिली कंडिशन आपण वापरणार आहोत समेशन ऑफ मोमेंट्स इज इक्वल टू 0. तर मोमेंट आपण घेणार आहोत ए पॉइंट पासून, म्हणजेच टेकिंग मोमेंट अबाउट ए. तर मोमेंट ए पासून मोमेंट घ्या. काय इक्वेशन? ए पासून जर मोमेंट घ्यायला स्टार्ट केलं तर R A into 0 पुढं plus 30 into 2 30 into into 2 बरोबर आहे. plus 40 into 6 40 into 6 बरोबर आहे. plus 20 into 8 into 4 8 into 4 बरोबर आहे. minus RB into 8 is equal to 0. Minus RB into RB into 8 is equal to 8 is equal to 0. तर फर्स्ट इक्वेशन आहे तुमचं. तर मोमेंट ए पासून जर तुम्ही घेतलात तर मोमेंट ए पासून घेतल्यानंतर 30 into 2 plus 40 into 6 दुसरा पॉइंट लोड आणि थर्ड UDL चं मोमेंट 20 into 8 into 4. तर हे तीन लोड्स या बीम वरती आहेत, त्याच्यामुळे आपण या तीन लोड्सचा मोमेंट घेतलेला आहे ए पासून. त्यानंतर रिएक्शन आहे आर बी. तर या आर बी रिएक्शनचं ही मोमेंट आपण घेतलेलं आहे ए पासून. तर आर बी ही अँटी क्लॉकवाईज जात आहे म्हणून आपण ती मायनस घेतलेली आहे आणि बाकीच्या तीन व्हॅल्यू किंवा तीन फोर्सेस हे क्लॉकवाईज जात आहेत म्हणून आपण पॉझिटिव्ह घेतलेला आहे. याला परत सॉल्व करा. फर्स्ट ब्रॅकेट 60 प्लस 240 प्लस 640 बरोबर आहे का? इज इक्वल टू 8 RB. 60 plus 240
प्लस 640 इज इक्वल टू 8 RB. टोटल किती येत आहे? लेफ्ट साइड 940. 940. is equal to 8 RB. Therefore, RB is equal to 940 divided by 8. किती येईल? 117.5 117.5 किलोन्यूटन ही असेल तुमची RB ची व्हॅल्यू. तर RB आल्यानंतर पुढे काय करायचं? Summation f of y is equal to 0. तर समेशन f of y is equal to 0 ही कंडिशन अप्लाय करायची आणि रिएक्शन RA फाइंड आउट करायचं. अपवर्ड जाणारे फोर्सेस पॉझिटिव्ह असतील, डाऊनवर्ड जाणारे फोर्सेस निगेटिव्ह असतील. तर RA हा अपवर्ड चाललेला आहे म्हणून पॉझिटिव्ह घेतलेला आहे. त्यानंतर सेकंड फोर्स आहे 30चा पॉइंट लोड डाऊनवर्ड चाललेला आहे म्हणून मायनस असेल. त्यानंतर सेकंड पॉइंट लोड आहे 40चा डाऊनवर्ड चाललेला आहे म्हणून परत मायनस असेल. परत UDL आहे 20चं आणि हे UDL किती मीटर स्पॅन वरती आहे? 8 meter. 8 म्हणून 20 into 8 असेल प्लस RB इज इक्वल टू 0. तर हे असेल तुमचं फर्स्ट इक्वेशन. RA minus 30 minus 40 minus 20 into 8 plus RB is equal to 0. ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. RA minus 30 minus 40 minus 160 आणि RB ची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केलेली आहे 117.5. किती येते? RA 112.5. 112.5. 112.5. तर RA मायनस 112.5 येईल. राईट साइडला गेल्यानंतर ते प्लस 112.5 येईल. तर RA ची व्हॅल्यू आलेली आहे 112.5. RB ची व्हॅल्यू आलेली आहे 117.5. तर इथं रिएक्शन सेम आहेत का? नाही. हा बीम तुमचा सिमेट्रिकल नाहीये किंवा सिमेट्रिकल लोडिंग या बीम वरती नाहीये. त्याच्यामुळे रिएक्शन ह्या वेगवेगळ्या आलेल्या आहेत. 40 किलोन्यूटनचा लोड कुणाजवळ आहे? कुठल्या सपोर्ट जवळ आहे? RB. त्याच्यामुळे RB ची रिएक्शन ही मोठी आलेली आहे आणि RA ची रिएक्शन ही छोटी आलेली आहे. ज्या साईडला लोड तुमचा मोठा असेल त्या साईडला रिएक्शन ही तुमची मोठी येणार आहे, पण त्याचं डिस्टन्स पण जवळ पाहिजे. हा लक्षात. तर RA ची व्हॅल्यू येणार आहे 112.5 आणि RB आलेला आहे 117.5. ह्याचा वापर करून आपण आता शियर फोर्स कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर फिगर मध्ये RA किती आले? 112.5 दाखवा. आणि RB किती आलेली आहे? 117.5. 117.5. तर ती व्हॅल्यू तिथे दाखवा. तर फर्स्ट आता काय कॅल्क्युलेट करायचं आता आपल्याला सेकंड स्टेप मध्ये? शियर फोर्स. शियर फोर्स कॅल्क्युलेशन. जर सेक्शनच्या लेफ्ट साइडला आपण कन्सिडर केलं तर साइन कन्व्हेन्शन काय येईल? मग
सेक्शनची लेफ्ट साइड. तर अपवर्ड असेल तर पॉझिटिव्ह असणार आहे आणि डाऊनवर्ड असेल तर निगेटिव्ह असणार आहे. फक्त आपण लेफ्ट साइड कन्सिडर करणार आहोत. सांगा फर्स्ट शिअर फोर्स ऍट एल काय असणार आहे? 0. 0. नेक्स्ट काय असेल शिअर फोर्स ऍट Shear force. AR Shear इज force. इक्वल टू किती येईल? 112.5. 112.5 किलो न्यूटन. त्यानंतर CL Shear force at CL. नेक्स्ट असणार आहे शिअर फोर्स ऍट CL किती येईल? सी ची लेफ्ट साइड 112.5. त्याच्यातनं मायनस काय होईल? 20 into 8 into 2. 20 इंटू बरोबर आहे. तर 20 इंटू 2. तर सीच्या लेफ्ट साइडला फक्त 2 मीटरचा स्पॅन आहे आणि तेवढंच UDL आपण कन्सिडर करणार आहोत. तर 112.5 मायनस 20 इंटू 2. तर CL 72.5 72.5 किलो न्यूटन. बाकीचे कॅल्क्युलेट करा. त्यानंतर नेक्स्ट आहे शिअर फोर्स CR ऍट CR. तर सीच्या जस्ट राईट साइडला गेल्यानंतर 112.5 मायनस 20 इंटू 2 ही टर्म तशीच राहील. ऍडिशनल काय होईल? -30. -30. डाऊनवर्ड चाललंय म्हणून -30 घेतलेलं आहे. किती येईल? 42.5 42.5 किलो न्यूटन. पॉझिटिव्ह आहे का? हो सर. हो सर. त्यानंतर नेक्स्ट शिअर फोर्स कुठला असेल? at DL ऍट DL 112.5 मायनस तर UDL किती येईल? 20 इंटू DC 6 लेफ्ट साइड म्हणजे 20 इंटू 6 मायनस पॉइंट लोड असेल -30. 30चा किती येत आहे? -37.5 -37.5 किलो न्यूटन. त्यानंतर नेक्स्ट शिअर फोर्स कुठला असेल? DR शिअर फोर्स ऍट DR. परत वरचं इक्वेशन कॉपी करा. 20 इंटू 6 -30. आता ऍडिशनल काय होईल? DR ला -40 -40 ऍडिशनल होईल. किती येईल मग? -77.5 किलो न्यूटन. मायनस 77.5 किलो न्यूटन. 77.5 किलो न्यूटन. बरोबर आहे का? हो सर. नेक्स्ट शिअर फोर्स ऍट SF at BL BL इज इक्वल टू 112.5 मायनस आता UDL किती घ्यायचं? 20 into 28. 20 इंटू 8 -30 -40 केलंय -117.5 किलो न्यूटन. -117.5 किलो न्यूटन. आणि शिअर फोर्स ऍट BR काय येणार आहे? 0. 0 तर फर्स्ट 0 आणि एंड 0 म्हणजे तुमची कॅल्क्युलेशन हे बरोबर आहे. तर स्टार्टिंग आणि एंड हे दोन्हीही 0 न झालेलं असेल तर तुमचे जे काही कॅल्क्युलेशन आहेत ते कॅल्क्युलेशन बरोबर आहे असं कन्सिडर करायचं. आणि इम्पॉर्टंट सांगतो, जरी तुमचे कॅल्क्युलेशन चुकले तरी ते स्टार्टिंग 0च येते आणि एंड ही 0च येते.
जस्ट जे पॉइंट आहेत त्या पॉइंटचे प्रोजेक्शन खाली घेऊत आपण, फिगर काढायला सोपी जाईल. हे ए बी सी डी हे 4 पॉइंट आहेत. त्यानंतर हा तुमचा बीम आहे ए बी. हे 2 पॉइंट आहेत ए आणि बी. मधले 2 पॉइंट सी आणि डी असतील. दिसत आहे का फिगर? हो सर. तर आता ए पॉइंटला 0 आहे, तर स्टार्टिंग पॉइंट 0 असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट ए आर 112.5. ए आर 112.5 पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण वरती जाणार आहोत ए पॉइंटलाच. 112 मार्क केलं. त्यानंतर सी ला दुसरी लाईन सी ची आहे, तर 72.5 वरती येईल का खालती येईल? खालते. तर हे असेल 72.5 मार्क केलं. परत सी पॉइंटलाच काय व्हॅल्यू आहे? 42.5. 42.5 म्हणजे त्याच लाईन वरती थोडस खालती यायचे, पॉझिटिव्हच असणार आहे. हे झालं 42.5. नंतर डीएल ला -37.5. मायनस आहे म्हणून आपण लाईनच्या खालती जाणार आहोत डी पॉइंटला. परत डी पॉइंटला दुसरी व्हॅल्यू किती आहे? -77.5. -77 म्हणजे त्याच लाईन वरती खालती येणार आहोत. 77 मोठं असणार आहे 37 पेक्षा, म्हणून खालती येणार आहोत. आणि लास्ट बीएल किती आहे? 117.5 आणि बी आर 0 म्हणून परत आपण 0 ला जाणार आहोत. तर ही असणार आहे तुमची शियर फोर्स डायग्राम. ज्या प्रोजेक्टेड लाईन्स आहेत, रफ ड्रॉ केलेल्या व्हर्टिकल लाईन्स, त्या फेंट काढायच्यात. फिगर व्यवस्थित काढून घ्या नोटबुक मध्ये. दिसली का डायग्राम? हो सर. तर या स्पेसिफिक पॉइंटला ज्या काही व्हॅल्यूज आलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज पुटअप करून ठेवा. 112. त्यानंतर सी पॉइंटला किती किती आहेत? 72.5, 42.5. तर वरची व्हॅल्यू 72.5 असेल, खालची व्हॅल्यू 42.5 असेल. त्यानंतर डी पॉइंटला काय आहेत? 37.5, 77.5. 37.5.
परत 77.5 आणि लास्ट बी पॉइंटला आहे 117.5. 117.5. लेफ्ट साइड लाईनच्या वरती जी डायग्राम आहे ती पॉझिटिव्ह असणार आहे. पॉझिटिव्ह साईन द्या डायग्राम मध्ये. आणि राईट साइड लाईनच्या खालती जी डायग्राम असेल ती निगेटिव्ह असणार आहे. त्याला निगेटिव्ह साईन द्या. ही असेल तुमची टोटल फिगर आणि शियर फोर्स कॅल्क्युलेशन. ही असेल तुमची शियर फोर्स डायग्राम. तर आता शियर फोर्स कुठल्या पॉइंटला 0 झालेला आहे किंवा साइन चेंज करायचंय? सी ला आहे का डी ला आहे का सी आणि डी च्या मध्ये आहे? मध्ये सी आणि डी च्या मध्ये आहे. तर हा जो काही सी आणि डी च्या मधला पॉइंट आहे या पॉइंटला आपण पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शियर म्हणणार आहोत. तर डेफिनेशन काय होईल पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शियर? where the shear force diagram changes its sign from positive to negative or negative to positive, the point is said to be point of contra shear. तर ज्या पॉइंटला तुमची शियर फोर्स डायग्राम पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह होईल किंवा निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह होईल अशा पॉइंटला आपण काय म्हणणार आहोत? पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शियर. लक्षात आला पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शियर? हो सर. तर या फिगर मध्ये पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शियर किती आहेत? किती आहेत? किती दिसायलेत? एकच आहे. एकच आहे. पुढं जसं तुम्ही पुढे जाताल ओव्हर हँगिंगचे आपण प्रॉब्लेम घेणार आहोत. त्या ओव्हर हँगिंग बीम मध्ये तुम्हाला कॉन्ट्रा शियरचे पॉइंट एकापेक्षा जास्त भेटू शकतात. हा लक्षात. म्हणजे असं काही फिक्स नाहीये की पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शियर प्रत्येक बीमला एकच असेल. हा लक्षात. अकॉर्डिंग टू टाइप ऑफ बीम पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शियर त्याच्या व्हॅल्यू काय होणार आहेत? चेंज होणार आहे. जर शियर फोर्स डायग्राम पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह कडनं पॉझिटिव्ह होत असेल तर अशा पॉइंटला आपण काय म्हणणार आहोत? पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शियर म्हणणार आहोत. हा लक्षात. त्या पॉइंटला आपण ई नाव देणार आहोत. परत बेंडिंग मुवमेंट डायग्राम जर साइन चेंज करत असेल तर बेंडिंग मुवमेंट डायग्राम जर पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह होत असेल तर त्याला आपण पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्झ्युअर म्हणतो. तर या दोन डेफिनेशन आपण नंतर पुढे पाहणार आहोत. तर पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शियर आणि पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्झ्युअर. पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शियर कुठल्या डायग्राम साठी असणार आहे? शियर फोर्स. शियर फोर्स डायग्राम. आणि पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्झ्युअर कुठल्या डायग्राम साठी असणार आहे? बेंडिंग. बेंडिंग मोमेंट डायग्राम. बेंडिंग मोमेंट डायग्राम मध्ये जर फिगर साइन चेंज करत असेल तर त्याला आपण पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्झ्युअर म्हणणार आहोत. आणि शियर फोर्स डायग्राम मध्ये जर फिगर साइन चेंज करत असेल तर त्याला आपण पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शियर म्हणणार आहोत. आता नेक्स्ट काय काढायचंय? पुढची स्टेप बेंडिंग मोमेंट बीएम कॅल्क्युलेशन. तर नेक्स्ट कॅल्क्युलेशन असेल तुमचं बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेट करा. फर्स्ट काय असेल? क्लॉकवाईज जर असेल तर पॉझिटिव्ह अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह. तर सेक्शनच्या लेफ्ट साइडला कन्सिडरेशन करणार आहोत. क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह. बेंडिंग मोमेंट ऍट ए अँड बी किती असेल?
झिरो बेंडिंग मोमेंट ऍट ए अँड बी 0 असणार आहे. 60 त्यानंतर आपल्याला कुठलं बेंडिंग मोमेंट काढायचं आहे? आता या फिगर मध्ये कुठले कुठले बेंडिंग मोमेंट काढताल तुम्ही? सी एंड डी. D. सध्या आपण सी आणि डी चं बेंडिंग मोमेंट हे कॅल्क्युलेट करणार आहोत. पुढच्या काही प्रॉब्लेम मध्ये आपण जिथं तुमची शियर फोर्स डायग्राम 0 झालेली आहे त्याही ठिकाणचं बेंडिंग मोमेंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. का बर? आपण रिलेशन पाहिलेलं होतं. त्या रिलेशन मध्ये शियर फोर्स जिथं 0 होणार आहे तिथं बेंडिंग मोमेंट काय असतंय? मॅक्झिमम असते का 0च असते? मॅक्झिमम. तर या ठिकाणी तुमचं शियर फोर्स 0 असेल त्या ठिकाणी तुमचं बेंडिंग मोमेंट हे मॅक्झिमम असते. त्यामुळे आपल्याला त्या पॉइंटचं बेंडिंग मोमेंट हे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर ते आपण नेक्स्ट डेला पुढचे जे काही प्रॉब्लेम्स घेणार आहोत त्यामध्ये आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. सध्या आपण इथं सी आणि डी. तर पहिल्यांदा सी चं मोमेंट घ्या. काय काय येईल मग सी च्या मोमेंट साठी? इब्राहिम भैया चालू 8% चालू 60 चालू किती होईल नाव द्यायला बाहेर ऑनलाईन मागितला काय घ्या बेंडिंग मोमेंट ऍट सी. सी पॉइंट पासून लेफ्ट साइडला मोमेंट घ्या. काय येईल? एकशे 12.5 112.5 इंटू 2 into 2 त्यानंतर -20 into 2 20 इंटू 2 आणि त्या कुठं होईल? 1. तर ए पॉइंट पासून ते 1 मीटर वरती ऍक्ट होणार आहे. किती येते बेंडिंग मोमेंट ऍट सी? मग ब्रॅकेट सॉल्व्ह करा दोन्ही. 185. 185 185 किलो न्यूटन मीटर हे तुमचं बेंडिंग मोमेंट ऍट सी असेल. त्यानंतर पुढचं बेंडिंग मोमेंट कुठलं काढायचंय? D. बेंडिंग मोमेंट ऍट डी. घ्या मोमेंट. तर डी पासून लेफ्ट साइडला किती मीटरचा स्पॅन आहे आता? 6 मीटर. 6 meter. तर 112.5 इंटू काय असेल डिस्टन्स? 6. 6 मायनस यूडीएल 20 into 6. 20 20 इंटू 6 इंटू into 3. 3. पुढं दोन साईड का? 30 इंटू डी पासून सी चं डिस्टन्स किती असेल? 2 meter. किती? 4. तर 30 4 इंटू मीटर. 4 असेल. तर डी पासून जर मोमेंट आपण घेत असेल तर आपण डी वरती आहोत असं कन्सिडर करायचंय. डी वरती आहो म्हणल्यानंतर आर ए, डी पासून आर ए चं जर मोमेंट घेतलं तर ते क्लॉकवाईज चाललेलं आहे म्हणून पॉझिटिव्ह घेतलेलं आहे. आणि पॉइंट लोड आणि यूडीएल हे डाऊनवर्ड जात आहेत म्हणजेच अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून त्यांना आपण मायनस साइन हे मेन्शन केलेलं आहे. तिन्ही ब्रॅकेट सॉल्व्ह करा आणि इक्वेशन सॉल्व्ह करून किती येते बेंडिंग मोमेंट ऍट डी? 195 95. 195 किलो न्यूटन मीटर हे असेल तुमचं बेंडिंग मोमेंट ऍट डी. तर ह्याच्यानुसार आता तुम्हाला डायग्राम ही ड्रॉ करायची आहे. परत सी आणि डी पासून तुम्ही खालती प्रोजेक्शन्स घेऊ शकतात. म्हणजे एक्झॅक्टली सी पॉइंट कुठे आहे, डी पॉइंट कुठे आहे हे जर तुम्हाला कळत नसेल तर प्रोजेक्शन घ्या. तर ए पॉइंटला 0 आहे, सी पॉइंटला 180,
दिसते का फिगर? हो सर. तर ही असणार आहे तुमची बेंडिंग मोमेंट डायग्राम. सी पॉइंटला तुमची व्हॅल्यू आलेली आहे 185. ती व्हॅल्यू लिहा तिथं. डी पॉइंटला तुमची व्हॅल्यू आलेली आहे 195. पण मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट कुठं असणार आहे? सी ला असणार आहे का डी ला असणार आहे? ही फिगर बघून सांगा बरं. D ला. शियर फोर्स डायग्राम बघून सांगा. D. व्हॅल्यू बघून सांगू नका, शियर फोर्स डायग्राम बघून सांगा. D लाच असणार आहे. तर इथे शियर फोर्स कुठं 0 होत आहे? डी ला 0 होत आहे का? C ला. सी आणि डी च्या मध्ये होत आहे. C and D च्या मध्ये. हा, तर सी आणि डी च्या मध्ये जर होत असेल तर तो कुठला पॉइंट असणार आहे? ई पॉइंट असणार आहे. आणि तुमच्या ई पॉइंटला तुमचं बेंडिंग मोमेंट हे जास्त असणार आहे. म्हणजे 185 आणि 195 पेक्षा ही जास्त व्हॅल्यू कुठे येणार आहे? या ई पॉइंटला येणार आहे. हे ई पॉइंटची आपण बेंडिंग मोमेंट हे नंतर कॅल्क्युलेट करणार आहोत. सध्या एवढं कळालं, 185 195 बेंडिंग मोमेंट. ही असणार आहे तुमची बेंडिंग मोमेंट डायग्राम. अजून एक मोमेंट आपल्याला काढायचं आहे, ते आपण नेक्स्ट वीक मध्ये कॅल्क्युलेशन करणार आहोत. 185 195 ह्या मॅक्झिमम बेंडिंग मोमेंटच्या व्हॅल्यू नाहीयेत, त्या सी आणि डी च्या व्हॅल्यू आहेत. बेंडिंग मोमेंट ऍट सी 185, बेंडिंग मोमेंट ऍट डी 195. या फिगर मध्ये जिथं शियर फोर्स 0 होईल त्या ठिकाणी तुमचा बेंडिंग मोमेंट हा मॅक्झिमम असणार आहे. जर कालचे प्रॉब्लेम पाहिले, कालच्या प्रॉब्लेम मध्ये शियर फोर्स कुठं 0 व्हायला आहे किंवा साइन चेंज करत आहे? C पॉइंटला. एक्झॅक्टली सी पॉइंटला होता. म्हणून इथं आपण काय लिहिलेलं होतं? हे 300च मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट आपण लिहिलेलं होतं. हा लक्षात. जिथं तुमची डायग्राम बेंडिंग शियर फोर्स डायग्राम साइन चेंज करणार आहे त्या पॉइंटचं मोमेंट म्हणजे मॅक्झिमम मोमेंट असणार आहे. कालपर्यंत जे प्रॉब्लेम्स होते त्याच्यामध्ये सी पॉइंटला, एक्झॅक्टली सी पॉइंटला डायग्राम तुमची साइन चेंज करत होती. त्यामुळं तिथलंच मोमेंट आपण मॅक्झिमम म्हणून काय केलं होतं? कन्सिडर केलेलं होतं. आजच्या प्रॉब्लेम मध्ये तसं आहे का? सी किंवा डी ला चेंज होत आहे का? नाही. तर ते मध्ये कुठं तर चेंज होत आहे, त्याला आपण ई पॉइंट देणार आहोत. आणि नंतर आपण बेंडिंग मोमेंट ऍट ई काढणार आहोत. त्यासाठी एक लेंदी प्रोसिजर आहे, ती फॉलो करावं लागणार.